पकडून बसवतात आहे। मला समजत नाही, मराठीचा एक सिंपल मुद्दा आहे की कुठल्याही अमराठीवरती आमचा राग नाही, कुठल्याही अमराठी राग नाही, पण आमच्या मातृभाषेवरती प्रेम आहे। आमच्या स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करणं गुन्हा आहे का? हे कुठे क्राईम आहे का? मला समजत नाही। आपल्या स्वतःच्या मातृभाषेसाठी, आपल्या आईसाठी जर आपण उभे आहोत तर याच्यासाठी आम्हाला असं म्हणून जसं की आम्ही कुठेतरी आतंकवादी आहोत अशा पद्धतीने आम्हाला धरतायत। हे एकदम चुकीचं आहे। कुठली संघटना नाही साहेब, सिंपल मराठी माणूस आहे, सिंपल मराठी माणूस आहे, कुठली संघटना नाही। मराठी माणूस आला तरी तुम्हाला हेच आम्हाला समजत आहे। आम्हाला समजत नाही की आम्हाला काम करत आहे, मराठी माणसासाठी काम करत नाहीये। बोललंच पाहिजे, मराठी चालणार इकडे, दुसरी कुठली भाषा चालणार नाही। ही मजुरी दादागिरी पोलीसवाल्यांची चालणार नाही। जेव्हा मारवाड्यांनी व्यापाऱ्यांनी ते मोर्चा काढला त्यांना दिलं होतं काय परवानगी? त्यांना परवानगी दिली नव्हती, मग आता कशाला हे बोलतात? जर त्यांना परवानगी दिली नाही, त्यांनी मराठी माणसावर महाराष्ट्रावर शिवीगाळ केली, त्यांच्यावर अटक केला का पोलिसांनी? जर त्यांच्यावर अटक केला नसेल पोलिसांनी मग हे दादागिरी कसली? क्या कहिए? मराठी अस्मिता को लेकर है और यहाँ पर हम सब मराठी। आपका नाम बताइए पूरा। मेरा नाम सना देशमुख है, मैं मराठी मुस्लिम और आज इस मोर्चे को समर्थन करने आई हूँ इस मराठी व्यक्ति की तरह। काही दिवसांपूर्वी मोर्चा निघाला, भाजपाला काय करणार नाही आणि कुठेतरी या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मोर्चा केला, या देवेंद्र फडणवीसचा केला, तिथला परराष्ट्रीय मोठा मराठी माणूस होणार नाहीये। गुजरातचा मुख्यमंत्री मराठी माणसं खूप सामील झालेलं आहे, त्याच्यामध्ये आजच सहकार्य सगळ्यांनी करावं हीच विनंती आहे। परवानगी आहे, ऍक्शन काही घेतलं गेलं नाहीये। हा मुख्यमंत्री मराठी माणसाचा नाही, हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा नाही, असं लढावं लागतं। आमचा मोर्चा शांतीचा होता, आमचा मोर्चा शांतीचा होता। उत्पाद तुला लेटर आमच्याकडे 1 गुन्हे नाही 10 गुन्हे दाखल केल्यात तरी हेच उत्तर असणार, लक्षात घ्या। त्यामुळे स्थानिक आमदारांनी दक्षता घ्यावी, कुठल्या जाती प्रांताचं नाव घ्यायचं त्यांनी विचार करायचा, लक्षात घ्या।
फक्त गुजराती मारवाडीने तुमचे मतदार मराठी मतासाठी नरेंद्र मेहता म्हणतात आजच्या मोर्चाचा हेतू चुकीचा होता, हिंसक हेतू होता म्हणून त्यांनी काय पण बोलू दे. लक्षात घ्या आमच्याशी गाठ आहे, फक्त त्यांनी एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही आमच्यावर 10 गुन्हे, तुमचं सरकार असेल आमच्यावर 10 गुन्हे दाखल करा, 50 गुन्हे दाखल करा, पण तुम्हाला हे उत्तर आहे ना असं असं उत्तर आणि याच्यापेक्षा कडक उत्तर मिळेल. जेवढं तुम्ही कॉमेंट्स कराल मराठी माणसावर चुकीचं आहे. तुमच्या आई वडिलांचं काही अपमान केलं तर तुम्ही सोडणारच का? गायकवाड साहेबांनी पोलीस प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य केलंय, त्यामुळे आम्ही इथे या ठिकाणी स्थगित करतोय. ताब्यात घेतलं. मला पण 24 तासाची बंदी होती, मला लक्षात घ्या. मला आणि अविनाश जाधव साहेबांना मीरा भाईंवर बंदी होती. मी एब्स्कॉन्डिंग राहिलो आणि मी या ठिकाणी डायरेक्ट उभं राहिलो. लक्षात घ्या. त्यामुळे मला एवढंच बोलायचं पोलिसांचं काम पोलीस करू दे, काय प्रॉब्लेम नाही, पण कुणाच्या वही दबाखाली घ्यायला निघालेले फक्त त्याने एकाच गोष्टीचं क्लेरिफिकेशन करायचं, एकाच गोष्टीचं क्लेरिफिकेशन करायचं. पोलीस स्टेशनला तुम्ही फोन केलेला अगदी नाही, एवढं माईकवर त्यांनी पहिल्यांदा पोलिसांना फोन करायचा, दबाव टाकायचा. आमचा आरोप आहे दोन्ही आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता या दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला, यांच्यावर गुन्हा दाखल करा, यांना पकडा, यांना धरपकड करा. त्यामुळे आमचा एनसीचा मॅटर FIR मध्ये घेतला. लक्षात घ्या. त्यामुळे पोलिसांवर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही फाईट देऊ, पण NC मॅटर जर तुम्ही FIR मध्ये कन्वर्ट करायला लावत असाल तर तुम्हाला पण तसं उत्तर द्या. तुम्ही काचेच्या पेटीमध्ये एवढं लक्षात ठेवा. मराठी राजकारण करतायत, मराठी मतांसाठी राजकारण करतायत. मराठी माणूस एकही इथं उभा राहणार नाही, तुम्हाला मी सांगतो, एकही उभा राहणार. मराठी माणूस